यानंतर हरियाणातल्या सिक्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। सिक्रीमधल्या मिलान रिसॉर्ट मधल्या बँक्वेट हॉलच्या प्रसाधनगृहाबाहेर लावलेल्या प्रतिमांवरून तीव्र संताप व्यक्त केला जाऊ लागलाय। या हॉलच्या प्रसाधनगृहाबाहेर लावलेल्या प्रतिमा या छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनीबाईंशी मिळत्या जुळत्या असल्याचा आरोप करण्यात येतोय। स्त्री आणि पुरुष प्रसाधनगृहाचा मार्ग दाखवण्यासाठी लावण्यात आलेल्या या प्रतिमांवरून मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि यावर आता शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय। हा थेट हिंदू अस्मितेचा आणि आस्थेचा अपमान असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून नागरिकांकडून करण्यात येतोय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, अतिशय धक्कादायक अशी बातमी हरियाणातल्या सिक्रीमधून, काय अधिक माहिती? बिलकुल, जे मिलिंद नावाचं रिसॉर्ट होतं त्याचे मालक जे आहेत मूलचंद शर्मा यांनी तिथं हे फोटो लावण्यात आले होते, परंतु जेव्हा संपूर्ण सोशल मीडियावर आक्षेप घेण्यात आला त्याचबरोबर न्यूज चॅनलने सुद्धा हे संपूर्ण चित्रीकरण दाखवलं आणि त्यानंतर मात्र मालकांनी आता तिथले फोटो जे आहेत ते बदललेले आहेत, चेंज केलेले आहेत आणि त्या जागी दुसरे फोटो लावण्यात आलेले आहेत जे की धावता अशा प्रकारचे हॉर्स रायडिंग करत असल्याचे हे फोटो लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे अगोदरचे जे फोटो आहेत ते काढून टाकलेले आहेत। या वादविवादानंतर मोठ्या प्रमाणावर फोन सुद्धा गेले होते या रिसॉर्ट मालकाला आणि त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळते, परंतु ते कधी काढण्यात आले याबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाहीये। मात्र लगोलग हे संपूर्ण फोटो जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत, कारण महापुरुषाच्या यामध्ये अवमान होत असल्याचं दिसून आलेलं आहे। निश्चितच रामराजे, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान रोहित पवारांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। लगेचच्या लगेच तिथं कारवाई करणं महत्त्वाचं आहे। महापुरुष आणि महामानव यांचा आदर ठेवणं फार महत्त्वाचं आहे। असं जर एखाद्या रिसॉर्टमध्ये झालं असेल तर ताबडतोब ते रिसॉर्ट बंद झालं पाहिजे। कोण किती कोणाच्या जवळचा आहे का विरोधातला आहे हे न बघता लगेच कारवाई करून ते रिसॉर्ट पुढचा अनेक काळ बंद कसं राहील या बाबतीतला निर्णय घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। माझी अपेक्षा आहे की हरियाणामध्ये ज्या लोकांची सत्ता आहे, आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या लोकांची सत्ता आहे, लगेचच्या लगेच फोन करून लगेच कारवाई झाली तर खऱ्या अर्थाने आपल्याला या सरकारला अभिनंदन करता येईल। पण ज्या व्यक्तीने असं एखादी गोष्ट केलेली आहे तर त्याची कारवाई जेलमध्ये पाठवूनच त्याची कारवाई व्हावी असं आमच्या सगळ्यांची इच्छा आहे।